नमस्कार, मी सौ तुलसी सचिन भोर. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मला कळंब चांडोली गटासाठी जिल्हा परिषदेची उमेदवारी दिलेली आहे. आता नागरिकांना तुम्हाला कसा प्रतिसाद लाभणार आहे आणि कशा पद्धतीने तुम्ही आता या निवडणुकीला सामोरं जाणार? नाही, सगळे माझे मायबाप जनता माझ्याबरोबर आहेत. खूप मोठ्या संख्येने ते आज उपस्थित होते. मला आणि खात्री आहे ते साहेबांच्याही पाठीशी असेच खंबीरपणे 5 तारखेला सुद्धा उभे राहतील अशी मला पूर्ण खात्री आहे. आणि घड्याळाच्या चिन्हावरतीच बटणं दाबून आमच्या तिघींनाही, मग मी असो, उषाताई कानडे असो किंवा सीमाताई खिल्लारी असो, विजयाबद्दल काय सांगा? विजयाची खात्री वाटते का? विजयाची खात्री वाटणारच. ज्या पद्धतीने आज सगळ्यांनी आमची साथ दिली आणि सगळे साहेबांच्या पाठीशी आहेत हे बघूनच असं खात्री वाटते की खरोखर विजय आमचाच होणार आहे. त्या भागातील विकास कामाबाबत काय सांगाल आपण? विकास काम तर तसे होतच राहतील आणि जर परत संधी मिळाली, विजय तर होणारच आहे, संधी मिळाली तर जेवढे काही राहिलेले कामं आहेत ते नक्कीच आम्ही प्रयत्न करू जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी. महिलांची काय अडीअडचणी असतील तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करू आम्ही. महिलांवरती जास्त प्रामुख्याने आम्ही जास्त लक्ष केंद्रित करण्याचं. मग त्यामध्ये आता प्रेग्नेंट वुमन असतात, त्याच्यामध्ये तातडीची जी सेवा असते, जर सिझेरियन जर करताच आली तर त्याचे काय इक्विपमेंट्स असतील त्या उपलब्ध कशा होतील ह्याच्याबद्दलही आम्ही थोडंसं लक्ष केंद्रित करू. आणि जे माझे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनासुद्धा विशेष काही औषधं उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आता त्या ठिकाणी कुठले प्रश्न आपल्याला प्रलंबित दिसत आहेत? त्या ठिकाणी आपल्याला कुठले प्रश्न प्रलंबित दिसत आहेत? तुमच्या गटातील समस्या काय काय? त्याची समस्या तर तशी वाढतच राहते. किती रस्ते केले तरी ते परत खराब होतात, परत ते रस्ते करावेच लागतात. परत मशीन असतात, वैयक्तिक लाभाचे जे मशीन असतात ते दिले की ते खराब होतात, परत ते तिथे मागणीच असते. असं चालूच राहतं ते. त्या नक्कीच आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. तुमच्या गटामध्ये प्रामुख्याने एक प्रश्न कायम पाहिला मिळतो तो म्हणजे बिबट्याचा. त्याबद्दल काय सांगता? ते बिबट्याचं आता वन खात्याला तर दिलेलंच आहे, पत्रसुद्धा दिलेलं आहे. आता ते कसं वन खात्यालाच जिल्हा परिषद मार्फत काय उपाययोजना करता येईल का? पिंजऱ्याचं जास्तीत जास्त पिंजऱ्या कसे लावता येईल ह्याच्यावरती जास्त लक्ष केंद्रित करू. ओके, या संदर्भात आपण काही मागणी केली आहे का? हो, नक्कीच आम्ही पिंजऱ्यासाठी केलेली आहे, नक्कीच केलेली आहे.